शहराच्या काठावर एक शेत होतं. हिरव्या पिकांनी भरलेलं, पण त्या हिरव्या रंगाच्या मागे एक एकटेपणाचा छटा होता. शेताचं नाव होतं रामगिरी शेत. तिथे कधी काळी गजबज असायची, पण आता फक्त वाऱ्याचा आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट. त्याच शेतात एका संध्याकाळी सूर्य मावळतीला झुकत असताना एक स्त्री दिसली. अंजली. वय 40च्या आसपास, पण चेहऱ्यावर एक अव्यक्त शांतता आणि डोळ्यांत खोल थकवा. अंजली शहरातून आली होती. तिला त्या शेताशी काही नातं नव्हतं, पण ती तिथे रोज येत होती. ती शेताच्या कडेला बसून एका जुन्या घराकडे बघायची. लोकांना ती वेडी वाटायची, पण कोणी जाणत नव्हतं की त्या घरात तिच्या आयुष्याचं सर्वात सुंदर आणि सर्वात दुःखद पान दडलेलं होतं. ती 5 वर्षापूर्वी त्या घरात राहायला आली होती. तिचा नवरा व्यापारी होता आणि ती शांत पण मनाने कोमल स्त्री. त्या शेताचं देखभाल करणारा एक तरुण होता, समीर. दिवसेंदिवस त्यांच्या भेटी वाढू लागल्या. सुरुवातीला फक्त कामापुरती बोलणी, नंतर हसत खेळत संवाद, आणि मग काहीतरी असं जे शब्दात सांगता येत नाही. दोघेही जाणून होते की हे नातं समाजाला कधीच समजणार नाही, पण जे हृदय समजतं त्याला परवानगीची गरज नसते. एका दिवशी अंजलीनं त्याला विचारलं, समीर, जर कधी मी सगळं सोडून इथे राहायला आले तर? समीर हसला, पण त्याच्या डोळ्यांत चिंता होती. असं बोलू नका बाईसाहेब, जग तुमचं ऐकणार नाही. अंजलीनं डोळे मिटले. मी आयुष्यभर ऐकलंय जगाचं, आता थकलंय मन. ते दोघं भेटत राहिले, बोलत राहिले, पण त्यांचं नातं शब्दात न मावणारं होतं. ते दोघं प्रेमात होते, पण कोणालाच सांगू शकत नव्हते. त्यांचं जग त्या शेतापुरतं सीमित झालं होतं. एक छोटं स्वर्ग जिथे भावना मुक्त होत्या, पण वास्तव कठोर होतं. एक दिवस शहरात बातमी आली, अंजलीचा नवरा अचानक मरण पावला. लोक म्हणाले अपघात झाला, पण अंजलीच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं, फक्त शांतता होती. काही महिन्यांनी ती पुन्हा त्या शेतात आली, एकटीच. पण यावेळी समीर नव्हता. गावकऱ्यांनी सांगितलं, समीर शहरात कामासाठी गेला आणि परत आलाच नाही. त्या दिवसापासून अंजली रोज त्या झाडाखाली यायची, जिथे ते दोघं शेवटचं भेटले होते. तिच्या वहीत ती काहीतरी लिहायची, कदाचित आठवणी, कदाचित कबुली जबाब. ती म्हणायची, समीर गेलाय, पण त्याचा आवाज अजून या वाऱ्यात आहे. एक दिवस मुसळधार पावसात ती दिसली नाही. दुसऱ्या दिवशी लोक शेतात गेले तर झाडाखाली तिची वही पडलेली होती. ओलसर पानांवर लिहिलं होतं, प्रेम कधी मरत नाही, फक्त शरीर थांबतं. मी आता शांत आहे, कारण त्याला पुन्हा भेटले. त्या दिवसापासून त्या शेताच्या वाटेवर रात्री वारा वाहतो तेव्हा काहींना एक आवाज ऐकू येतो, समीर. ही कथा आहे एका अशा प्रेमाची ज्याला समाजाचं नाव मिळालं नाही, पण काळाच्या वाऱ्यातही त्याची आठवण जिवंत राहिली. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.